शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेला आपला जुन्नर आणि या शिवजन्मभूमीमध्ये आदरणीय आप्पा यांनी शिवभूमीवर पुष्पवृष्टी करून तसेच जुन्नरच्या ऐतिहासिक दर्गा शहनशाह जुन्नर यांना चादर चढून आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। आपणसाठी एक शेर सांगतो। दिल से जो बात निकलती है असर करती है, दिल से जो बात निकलती है असर करती है, पर नहीं ताकत है परवाज मगर रखती है। असली उल असल है रिफत पे गुजर रखती है, खाक से उठती है गर्दों पे गुजर रखती है। इश्क था फितना करो सरकशो चालाक मेरा, हासमा चीर गया नालाय बेबाक मेरा। याचा अर्थ असा आहे का जी मनापासून तळमळीनं केलेलं काम असतं आप्पा, तर परमेश्वर आपलं आभाळ चिरून आपलं मन ऐकत असतो। छत्रपतीचं नाव घ्यायचं आणि राजकारण करायचं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा विसर करायचा, त्यांच्या नावाचा वापर करायचा, राजकारण करायचं। खऱ्या अर्थाने आप्पांनी आज आपल्याला सर्वांना दाखवून दिलेलं आहे का शिवप्रेमी कशाला म्हणतात आणि शिवभक्त कशाला म्हणतात। आप्पा आले, प्रचाराचा नारळ फोडला। महाराष्ट्र ज्या वेळेला घडला, महाराष्ट्राची ज्या वेळेला निर्मिती झाली, त्यावेळेला प्रथम कॅबिनेट यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिवनेरी गडावरती घेतली होती आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आप्पांनी आज आपल्या प्रचाराचा नारळ हा शिवनेरीवर फोडलेला आहे। सगळ्यात महत्वाची बाब आहे। आपण या सर्व ठिकाणी आपण आलेली माणसं वेगवेगळ्या पक्षाची, वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या धर्माची लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत। खरं म्हणजे इथे जमा होण्यामागलं कारण म्हणजे हे मित्रता आहे, मैत्री आहे, आपली दोस्ती आहे आप्पा। आणि माझं एक वैशिष्ट्य आहे आप्पा का दिलेला शब्द मी पाळतो। तुमच्यासारखंच मी पण उपद्रवी आहे, परंतु उपद्रव करताना समाजाच्या हिताचे उपद्रव आपल्याला करायचे असतात, समाजाच्या भल्याचे आपल्याला उपद्रव करायचे असतात। पक्षभिक्षे कधी महत्व मी सुद्धा वैयक्तिक माझ्या राजकारणामध्ये दिलं नाही। 20 वर्षाच्या राजकारणामध्ये 4 पक्ष मी पण बदलले, प्रत्येक वेळा निवडून आलो, कधी पडलो नाही, पाडलं। वेगवेगळ्या राजकीय आंतरराष्ट्रीय पक्षांना आपण गाडलेले। आणि खऱ्या अर्थानं आप्पा ज्या वेळेला आदरणीय आमदार शरददादा सोनवणे ज्या वेळेला जुन्नर तालुक्यात आले, पहिल्या दिवसापासून आदरणीय शरददादांच्या सोबत मी आहे। दादांची एक सवय मला आवडली, कोणती जातपात धर्म पंथ न पाळता ज्या पद्धतीनं शिवरायांनी सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन काम केलं, त्या पद्धतीने शरददादांनी सर्वांना घेऊन काम केलं। त्याच धर्तीवर आप्पा मी सुद्धा तुमच्याबद्दल माहिती घेतली आहे का आपणही कोणत्या जाती धर्म आणि पंथाला न मानता सर्व जाती धर्माचे लोक आपले भाऊ आहे, भावंड आहे, एकत्र येऊन आपलं राजकारण करायचं आहे, समाजकारण करायचं आहे, हे उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून मी तुमच्या सोबत आज आहे। तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीनं जुन्नर असून द्या, खेड असून द्या, आंबेगाव असून द्या, ज्या ज्या तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाचे बहुसंख्य प्रमाण आहे त्या सर्व विभागामधून आपण जोरदार मुसंडी आपण देणार आहोत, जोरदार ताकद आपणच्या मागे उभं करणार आहोत। कारण माणूस निस्वार्थ भावनेने काम करणारा, समाजासाठी तळमळ असणारा माणूस आपल्याला लाभलेला आहे। अधिक न बोलता आज शुक्रवार आहे, आपण हे दिवस पण चांगला निवडलेला आहे। शुक्रवारी जे पण लढत होते आणि जे नारळ फुटतो तो 100% विजय होतो, हा जुन्नरचा इतिहास आहे। आणि शहनशाहला आपण नारळ फोडलेले आहे आणि चादरे चढवले आहे, त्यामुळे शंका बाळगण्याचं काही कारण नाही। आप्पा 100% विजय होणार। आपण सर्व मित्रमंडळी आपणसाठी जीवाचं रान करणार आहे।